हे काय दिसतं तुम्हाला समोर? हे लोखंडाचं का केलंय किंवा हे काय आहे? आता ह्याची तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. आता तुम्हाला इतिहास माहिती असेल, शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा इतिहास माहिती असेल. त्यावेळेस कसं असायचं की लोक फितुरी करायचे, काय लोक त्यावेळेस त्यांना शिक्षा कशी द्यायची त्याच्यासाठी हा पर्याय असायचा. ह्याच्या अगोदर ह्याच्या ठिकाणी एक लाकडाचं ओंडकं बांधलेलं असायचं, असं उभा केलेलं असायचं. पण त्या लोकांमध्ये खूप ताकद असायची. त्याच्यामुळं कसं व्हायचं, ते लोक ज्यावेळेस शिक्षा द्यायची म्हणजे ह्याला बांधायचे आणि त्यांना चापकाचे फटके द्यायचे. म्हणजे जोपर्यंत त्याची कबुली करत नाही, त्याच्या चुकांची कबुली करत नाही की मान्य करत नाही, तोपर्यंत त्याला इथं फटके दिले जायचे. ह्याच्या अगोदर इथं हे लाकडी असायचं, पण ते कालांतरानं ते काढून आपलं हे लोखंडी करण्यात आलं, जेणेकरून हे निघणार नाही असं. त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं, सगळ्यांशी प्रामाणिकपणे वागायचं. हे जे केलेलं होतं हे लोकांना दिसायला पाहिजे की शिक्षा अशी दिली जाते. जर काही तुम्ही चुकीचं कराल तर शिक्षा अशी दिली जाईल, आणि जर तुम्ही चुकीची चूक जर मान्य करत नसाल तर तिथं समोर तुम्हाला कडेलोट दिसेल, टकमक टोक म्हणून दिसेल. तिथं संभाजी महाराजांनी काही लोकांना तिथून टकमक टोकावरून खाली फेकून दिलेलं होतं, जे स्वराज्याशी गद्दारी करतील अशा लोकांना. शिवाजी महाराजांनी कुणाला टाकलेलं नव्हतं, पण संभाजी महाराजांनी कडेलोटाचा वापर केलेला होता. जी लोक फितुरी करतात, त्याच्यामुळे तुम्ही पण सगळ्यांशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि सगळ्यांशी व्यवस्थित वागायला पाहिजे. बस.